नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मुलांना आवडणारा अगदी हेल्दी आणि टेस्टी असा गव्हाच्या पिठापासून केक बनवणार आहोत। अगदी कमी साहित्यात हा केक तयार होतो। चला तर मग सुरुवात करूयात। सर्वप्रथम कढईमध्ये बारीक मीठ घालून त्यावरती झाकण ठेवून आपण ते प्रीहीट करून घेऊयात। या ठिकाणी खडीसाखर थोडी मोठी असल्यामुळे त्याला आपण थोडेसे फोडून घेऊ आणि त्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक पावडर करून घेऊयात। तुम्ही खडीसाखरेच्या ऐवजी आपल्या आवडीने साखर देखील वापरू शकता। पहा, आपली खडीसाखर छान बारीक झालेली आहे। आता आपण एका भांड्यामध्ये अर्धी वाटी दही घालून घेऊयात। आता त्यामध्येच बारीक केलेली खडीसाखरेची पावडर घालून घेऊ। साखर दह्यामध्ये विरघळेपर्यंत छान फेटून घेऊयात। तुम्ही पाहू शकतात, या ठिकाणी दह्यामध्ये साखर विरघळून झालेली आहे। आता या भांड्यावरती आपण चाळण ठेवून त्यामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ घालून घेऊयात। आता त्यामध्ये 4 ते 5 चमचे मिल्क पावडर घालून घेऊ आणि त्यानंतर त्यामध्ये 4 ते 5 चमचे कोको पावडर देखील घालून घेऊयात। एक चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा हे सर्व मिश्रण आपण चाळणीमध्ये चाळून घेणार आहोत। पहा, आपले सर्व मिश्रण चाळून तयार झालेले आहे। आता यामध्ये आपण थोडे थोडे दूध घालून ते बॅटर तयार करून घेऊयात। पहा, आपले केक बनवण्यासाठी लागणारे बॅटर तयार झालेले आहे। या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकतात, अगदी पातळही नाही आणि घट्टही नाही, मीडियम ठेवलेले आहे। आता आपण केक टिनला बटर पेपर घालून त्यामध्ये थोडेसे तूप लावून
त्यामध्ये बॅटर घालून घेऊ। हे बॅटर केक टीन मध्ये घालून आपण ते एकसारखे होण्यासाठी थोडेसे टॅप करून घेऊ। या ठिकाणी आपली कढई देखील प्रीहीट झालेली आहे। आता त्यामध्ये ते भांडे ठेवून 25 ते 30 मिनिट केक छान बेक करून घेऊयात। तीस मिनिटांनंतर मी केक तयार झाला आहे का हे पाहते। त्यासाठी आपण एक स्वच्छ चाकू घेऊन तो त्यामध्ये घालून पाहायचा आहे। चाकूला केक चिकटला नाही म्हणजे आपला केक तयार झालेला आहे। आता आपण तो काढून घेऊयात। केक गरम असतानाच केकच्या कडा आपण चाकूच्या सहाय्याने मोकळ्या करून घेणार आहोत। यामुळे काय होईल की आपला केक थंड झाल्यानंतर त्या केक टीनला चिकटणार नाही, अगदी सहज तो आपल्याला काढता येईल। पहा, आपला केक थंड झालेला आहे। आता आपण तो प्लेट हलक्या हाताने केकला लावलेला बटर पेपर हळूहळू काढून घेऊ। पहा, आपला केक तयार झालेला आहे। किती स्पंजी झालेला आहे तुम्ही पाहू शकतात। आता यावरती मी थोडेसे चॉकलेट सिरप टाकून ते पूर्ण केक वरती पसरवून घेणार आहे। यानंतर आपण त्यावरती कॅडबरी खिसणीच्या सहाय्याने छान सर्व बाजूंनी खिसून घेऊयात। पहा, आपला हेल्दी आणि टेस्टी असा गव्हाच्या पिठापासून बनवलेला केक तयार झालेला आहे। आता बेकरीत केक आणायची गरज नाही, अगदी घरच्या घरी कमी साहित्यात हा केक तयार होतो। रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।